शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेमध्ये काल बघितलं असेल आपण की भरपूर कंपन्याचा पाऊस पडल्यासारख्या कंपन्या ऍड झाल्या होत्या। याच्यामध्ये काही सुंडू कंपन्या, अशा नवीन कंपन्या ऍड झाल्या होत्या, सोबतच काही ब्रँडेड कंपन्या सुद्धा ऍड झाल्या होत्या। आता शेतकऱ्याकडून आपल्या महायुद्ध युट्यूब चॅनलवरून आमचा नंबर घेऊन आम्हाला वारंवार विचारणा केली जाते की आम्ही कोणती कंपनी यामध्ये निवडली गेली पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, जी कंपनी तुमच्याकडे नवीन जरी असली तर ती कंपनी तुम्हाला योग्य सर्व्हिस देत असेल तर अशा कंपनीची तुम्ही निवड करायला पाहिजे। कारण बऱ्याचशा कंपन्या व्हाईट लेबल करून यामध्ये आलेल्या आहेत। काही कंपन्याचं मटेरियल वेगळंच असतं आणि वरून स्टिकर वेगळाच असतो, परंतु ती कंपनी सुद्धा तुम्हाला चांगली सर्व्हिस देत असेल तर अशी कंपनी निवडायला तुमची काही हरकत नाही। परंतु काही ब्रँडेड कंपनी सुद्धा सर्व्हिस देत नसेल तर ती कंपनी तुमच्या काही उपयोगाची नाही। याच्या अगोदर बघितलं असेल, क्रॉम्प्टन कंपनीचा एक व्हिडिओ टाकला होता। त्या शेतकऱ्याचं एक प्लांट बसल्यानंतर 4 दिवसापासून प्लांट बंद आहे, तर अजूनही 2 ते 3 महिने झाले कोणताही प्रतिनिधी येऊन त्या प्लांटकडे बघितलं नाही। शेतकऱ्याचा परिणामी तो पंप बंद आहे। म्हणून ब्रँडेड कंपनी न निवडता जी कंपनी तुम्हाला सर्व्हिस देत असेल अशीच कंपनीची निवड तुम्ही केली पाहिजे। आपल्याकडे WSR कंपनीचे प्रत्येक कंपनीला मॅच होणारे हेड असोत, त्यानंतर युनिव्हर्सल कंट्रोल असो। आज आम्ही आलो आहोत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या तालुक्या ठिकाणी। या ठिकाणी शेतकऱ्याचा जो कंट्रोल होता तो खराब झाला होता। तो कंट्रोल आपण इथे नवीन आपला WSR कंपनीचा दिला आहे। अशाच पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व्हिस देत असतो। तर आम्हाला या नंबरवरती संपर्क करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही आपले WSR कंपनीचे प्रोडक्ट मागू शकता। धन्यवाद।